डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे आणि बाजारामध्ये छान लिंब यायला सुरुवात झालेली आहे. चला तर मग गूळ घालून लिंबाचं लोणचं घालूया. त्यासाठी मी 21 लिंब घेतली आहे. स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून एका लिंबाच्या 8 फोडीप्रमाणे मी फोडी करून घेतल्या. त्याच्या बिया काढून घ्यायच्या. ज्या भरणीमध्ये आपल्याला लोणचं घालायचे आहे त्याच्यामध्येच आपण लिंबाच्या फोडी घालायच्या आहेत. 1 टेबलस्पून मीठ, अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून हिंग घालून याला छान मिक्स करून झाकण बंद करून याला आपल्याला 4 ते 5 दिवस मुरवत ठेवायचं आहे. 4 ते 5 दिवस आपण याला ओल्या हाताचा वापर न करता छान ढवळून घ्यायचं आहे. लोणचं करण्यासाठी 4 टेबलस्पून मोहरीची डाळ, त्याचबरोबर 1 टेबलस्पून जिरे गरम करून त्याची भरड करून घेतली. लोणच्याच्या भरणीमध्ये 1 टेबलस्पून तिखट पावडर, 1 टेबलस्पून मेथी दाणे, 1 टेबलस्पून सोप, अर्धा टेबलस्पून हिंग, 1.5 टेबलस्पून मीठ आपण सुरुवातीला सुद्धा घातले होते आणि चवीप्रमाणे गूळ. मी 1.5 वाटी गूळ वापरलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता. आणि जी भरड केलेली होती मसाल्याची ती भरड टाकून घ्यायची आहे आणि एका स्वच्छ चमच्याने आपल्याला याला मिक्स करून 8 दिवस आपल्याला भरणीला हात न लावता आपल्याला ठेवून द्यायचे आहे. चटकदार गुळाचे लोणचे तयार झाले आहे. वर्षभर